हॅलो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशा एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे, जे पुस्तक ॲक्च्युली लहान मुलांसाठी आहे. त्याच्यावर 8+ असं लिहिलेलं आहे. पण असं असलं तरी मला असं वाटतं आपल्या सगळ्यांमध्येच एक लहान मुलं असतं आणि आपल्या सगळ्यांनाच ज्याच्यात थोडीशी जादू असेल, परी असेल, असे पुस्तकं सगळ्यांनाच वाचायला आवडतात. मला तरी ते आवडतात. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे पुस्तक तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं. आणि या पुस्तकाचं नाव आहे द बर्ड विथ द गोल्डन विंग्स. या शॉर्ट स्टोरीज आहेत. याच्यामध्ये टोटल 21 स्टोरीज आहेत. आणि हे पुस्तक पद्मश्री सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं आहे. सुधा मूर्ती यांना कोण ओळखत नाही, त्यांना सगळेच जण ओळखतात. आणि त्यांचं जे रायटिंग आहे ते इतकं छान आहे, इतकं सोपं आहे. आणि त्यांनी कोणत्या तरी एका इंटरव्ह्यूत असं म्हटलं पण होतं की जेव्हा आपण इंग्लिश रायटिंग करतो तेव्हा ते असं असावं की सामान्य जनतेला ते इंग्लिश समजायला पाहिजे. फार अवघड शब्द त्याच्यात वापरले तर मग ते त्याच्यामधली ती जी मजा आहे ती निघून जाते. त्याच्यामुळे जी त्यांची सिम्पल लँग्वेज आहे त्याच्यामुळे खूपच मजा येते हे पुस्तक वाचायला. आणि आपणही लहान झाल्यासारखं आपल्याला वाटतं हे पुस्तक वाचून, कारण त्याच्यामध्ये इतकी छान छान गोष्टी आहे. जे या पुस्तकाचं टायटल आहे द बर्ड विथ द गोल्डन विंग्स, ती गोष्ट सुद्धा इतकी छान आहे. त्याच्यामध्ये एक छोटी मुलगी दाखवली आहे की जिची आई दुसऱ्यांच्या घरात जाऊन काम करत असते आणि मग तिला थोडं थोडं काहीतरी राईस ते देत असतात आणि त्याच्यावरच त्या दोघी मायलेकी ते जेवण जेवत असतात. पण एक दिवस तिची आई ते धुते, तो राईस धुते आणि सुकवायला ठेवते आणि मुलीला सांगते की याच्याकडे तू लक्ष दे, पक्ष्यांना हे खाऊ देऊ नको. पण त्या मुलीच्या मनात इतकी दया असते की पक्षी येतात तर ती त्यांना थोडं थोडं देते. आणि मग एक गोल्डन विंग असलेला पक्षी येतो आणि तो तिला कसा एका प्रकारे आशीर्वादच देऊन जातो आणि त्याच्यामुळे त्यांची गरिबी कशी जाते असं या गोष्टीमध्ये सांगितलं आहे. आणि त्याच्याचबरोबर जेव्हा कोणी लालसा करतं तेव्हा तो पक्षी काय करतो ते पण सांगितलेलं आहे. अशाच अजूनही अनेक गोष्टी आहे. एक फिशरमनची अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तो जो असतो तो माणूस खूप चांगला असतो, पण त्याची बायकोचा लालच कसा त्यांना म्हणजे त्यांचं जे जीवन असतं ते कसं खराब करतं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर आणि या गोष्टीतनं आपल्याला सोशल मेसेजेस पण मिळतात की आपण कसं वागायला पाहिजे, लहान मुलांनी कसं वागायला पाहिजे. त्याच्यामुळे बेड टाईम स्टोरीज लहान मुलांना सांगण्याकरता हा एक उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. आणि सुधा मूर्तींनी अशी अनेक पुस्तकं लिहिली आहे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा लिहिली आहे. त्या इंग्लिश भाषेत लिहितात, त्या कन्नड भाषेत लिहितात आणि त्यांची भाषा अतिशय सुंदर असते, सोपी असते आणि गोष्टी पण छोट्या असतात. याच्यात टोटल 21 गोष्टी आहेत. त्याच्यामुळे बेड टाईम स्टोरी म्हणून लहान मुलांना या गोष्टी नक्कीच आपण सगळे सांगू शकतो आणि ते सुद्धा हे एन्जॉय करतील. आणि आपण सुद्धा, मी हे पुस्तक वाचून पूर्ण केलेलं आहे आणि मी हे खूप एन्जॉय केलं, म्हणून मी विचार केला तुमच्या सगळ्यांसोबत सुद्धा हे पुस्तक शेअर करावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा आपण लवकरच पुढील व्हिडिओत भेटूया.